मित्रांनो, कुठल्याही शिवमंदिरात गेलात तर शिवलिंगासमोर एक गोष्ट हमखास दिसते. नंदी, महादेवाचं वाहन, त्याच्याकडे एकटक बघणारा महादेवाचा निस्सीम भक्त. पण इथे बघा, इथे नंदीच नाही, संपूर्ण मंदिरात शिवलिंगासमोर कुठेही नंदीची मूर्ती सापडणार नाही. आणि याचं कारण जे स्थानिक सांगतात ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणतात, नंदी इथून स्वतः नाहीसा झाला. कसा, कुठे गेला ती गोष्ट सांगणारच आहे, पण आधी या मंदिरापर्यंत पोहोचूया. आपल्या श्रावण महिन्यातल्या आध्यात्मिक प्रवासाच्या 4थ्या भागात आपण आलोय सासवड येथील कोटेश्वर महादेव मंदिरामध्ये. हे मंदिर सासवड नारायणपूर रोडवर असून या मंदिराला पांडव काळापासूनचा इतिहास आहे. सासवड पासून हे गाव अवघं 6 किलोमीटरवर. कऱ्हा नदीच्या काठाकाठाने जाणारा एक शांत हिरवागार रस्ता. कथा आहे तीच. पांडव पांडेश्वर गावी वडिलांच्या स्मरणार्थ यज्ञ करत होते आणि भयंकर दुष्काळ पडला होता. श्रीकृष्णाने सांगितलं की चतुर्मुख पर्वतावर ब्रह्मदेव तपश्चर्या करत आहेत आणि त्यांच्या कमंडलूमध्ये 107 नद्यांचं पाणी आहे. अर्जुन तिथे गेला. कृष्णाच्या सल्ल्याने त्याने तो कमंडलू फोडला. पण अचानक थंड पाण्याने जागे झालेले ब्रह्मदेव क्रोधित झाले. अर्जुनाला वाचवण्यासाठी कृष्णाने त्याच्या मार्गात जागोजागी शिवलिंग निर्माण केली. कारण ब्रह्मदेव स्वतः शिवभक्त होते आणि शिवलिंग बघून त्यांचा राग शांत झाला. आणि याच पाण्याने जन्म घेतलेल्या नदीला नाव मिळालं कऱ्हा. आणि जिथे जिथे श्रीकृष्णाने ही शिवलिंग स्थापन केली तिथे तिथे आज शिवमंदिरं उभारली आहेत. याच मालिकेतलं एक मंदिर म्हणजे इथलं कोटेश्वर महादेव. पण या मंदिराच्या नावामागे अजून एक गोष्ट आहे जी कदाचित स्थापनेच्या कथेपेक्षाही जास्त हृदयस्पर्शी आहे. फार पूर्वी महादेवाचा एक निस्सीम भक्त होता, पण त्याला कोड नावाचा त्वचा रोग होता, म्हणजे कुष्ठरोग. समाजाने त्याला वाळीत टाकलं. पुजाऱ्यांनीही त्याला मंदिरात येऊ दिलं नाही, पण त्याची भक्ती डगमगली नाही. तो रोज पहाटे या कुंडात स्नान करून थंड पाण्याच्या वेदना सहन करत महादेवाचा जप करत राहिला. आणि एके दिवशी पुजाऱ्यांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा त्याने अखेरचा धावा घेतला. आणि काय झालं ते सांगतो. म्हणतात, महादेव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्याला त्या कुष्ठरोगातून मुक्त केलं. तेव्हापासून महादेवाला नाव मिळालं कोडेश्वर आणि काळाच्या ओघात त्याचा अपभ्रंश होत नाव झालं कोटेश्वर. आजही काही भाविक रोगमुक्तीसाठी इथे येऊन प्रार्थना करतात. शतकानुशतकांपासून चालत आलेली एक श्रद्धा. आणि आता ती गोष्ट जिच्यापासून आपण सुरुवात केली होती. हे बघा, शिवलिंग आहे, पूजा अर्चा आहे, पण समोर नंदीच नाहीये. स्थानिकांमध्ये यामागे एक लोककथा सांगितली जाते. एकदा गावातला एक शिंपी नंदीच्या मूर्तीजवळ बसून आपल्या सुया धार लावत असे. रोज महादेवाचं नाव घेत असे. नंदी त्याच्यावर प्रसन्न झाला आणि त्याच्या सुयांचं सोनं करून टाकलं, पण एका अटीवर की त्याने ही कुठलीही गोष्ट कुणालाही सांगायची नाही. पण शिंपी हळूहळू श्रीमंत होत गेला आणि लोकांना संशय आला. अखेर सत्य बाहेर आलं आणि अट मोडली गेल्यामुळे नंदी मंदिरातून अदृश्य होऊन पाताळात निघून गेला. अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून आजतागायत या मंदिरात नंदीची मूर्तीच नाहीये. आता ही लोककथा आहे, इतिहास नाही. पण खरं कारण काही असो, वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातल्या बोटावर मोजण्या इतक्या नंदीविहीन शिवमंदिरापैकी हे एक आहे. आणि तेच याला इतकं वेगळं आणि गूढ बनवतं.
मंदिराचं बांधकाम पारंपरिक हेमाडपंथी धाटणीचं आहे. जुन्या दगडी शैलीतलं साधं पण भक्कम. एका बाजूला कुष्ठरोगातून मुक्त झालेल्या भक्ताची कथा, दुसऱ्या बाजूला नंदी नाहीसा झाल्याचं रहस्य आणि या दोन्हींच्या मध्ये शतकानुशतकांपासून वाहणारी ही नदी. कोटेश्वर मंदिर हे फक्त एक मंदिर नाही, एक जिवंत लोककथा आहे. आपल्या सिरीजमध्ये पुढे अजूनही अशी काही मंदिरं आहेत ज्यांच्या कथा तुम्हाला थक्क करतील. चुकवायचं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर अशा प्रकारे आपल्या आध्यात्मिक प्रवासाच्या 4थ्या एपिसोड इथे समाप्त होतोय. आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.